सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्टडी पार्टनर. आपण बघत आहोत स्टँडर्ड 5th मॅथमॅटिक्स, ज्यामध्ये चॅप्टर आहे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 16. हा आहे मिक्स प्रॉब्लेम, म्हणजे यात मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे मिक्स प्रॉब्लेम आहे. म्हणजे जसं आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं की तुम्हाला कधी ॲडिशन करावं लागते, कधी सबट्रॅक्शन, तसंच इथे क्वेश्चन वाचून तो समजून मग आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे का डिव्हिजन करायचे आहे. पण कधी कधी दोन्ही करावं लागतं. सो आता आपण बघूया. सो पहिला क्वेश्चन दिलेला आहे. From a total of 10,000 rupees, Anna donated 7,000 rupees to a school. The remaining amount was to be divided equally among 6 students as the all-round student prize. What was the amount of each prize? बघा आता पहिल्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. बघा, अण्णाकडे टोटल किती रुपीज आहे? 10,000 रुपीज आहे. त्यांनी काय केलं? 7,000 रुपीज म्हणजे 7,000 रुपये जे आहे, 10,000पैकी 7,000 रुपये हे डोनेट केले स्कूलला. त्यांनी ते डोनेट करून टाकलेले आहे. आणि जे उरलेले पैसे आहे, डोनेट केल्यानंतर जे उरलेले पैसे आहे त्यातून 6 स्टुडंट्सना म्हणजे 6 विद्यार्थ्यांना त्यांनी इक्वली एक प्राइज डिस्ट्रीब्यूट दिला आहे. म्हणजे ऑलराऊंडर स्टुडंट म्हणून असं इक्वली प्राइज डिस्ट्रीब्यूट केला आहे. आपल्याला विचारलं आहे अमाऊंट ऑफ इच प्राइज, म्हणजे त्या प्राइजची किंमत काय आहे हे आपल्याला विचारलं आहे. आपण स्टेप बाय स्टेप जायचं. टोटल अण्णाकडे किती रुपये होते? 10,000 रुपये होते. त्यातले त्यांनी 7,000 रुपये स्कूलला डोनेट करून टाकले. स्वतः त्यांच्याकडे किती रुपये उरले असतील हे कसं काढणार तुम्ही? सबट्रॅक्शननी. कारण पहिले त्यांच्याकडे होते 10,000 रुपये, त्यातले 7,000 त्यांनी स्कूलला देऊन टाकले. मग उरले किती ते आपण सबट्रॅक्शननी काढणार. बघा, अण्णाकडे टोटल 10,000 रुपये होते, त्यातले 7,000 त्यांनी स्कूलला दिले. सो आता मी सबट्रॅक्शन करतो, म्हणजे जेणेकरून त्यांच्याकडे किती रुपये उरले हे आपल्याला कळत. सो मी युनिट खाली युनिट, टेन्स खाली टेन्स असं लिहून घेतलेला आहे. तो 0 मधून 0 गेला 0, 0 मधून 0 गेला 0, 0 मधून 0 गेला 0, 0 मधून 7 जात नाही कारण 7 मोठे आहे. मग 0 काय करेल? इकडून एक कॅरी घेईल. इकडून एक कॅरी घेतल्यावर इथं होईल 10 आणि 1नी त्याला कॅरी दिल्यामुळे इथं होईल 0. 10 - 7 3. सो आता उरलेले आहे 3,000 रुपीज, म्हणजे अण्णाकडे 3,000 रुपीज उरलेले आहे. सो त्यातले त्यांनी 6 स्टुडंटला इक्वली डिस्ट्रीब्यूट केले, प्राइस म्हणून इक्वली दिले. म्हणजे 3,000चे 3,000 रुपयांचे त्यांनी 6 इक्वली पार्ट केले. आता मी तुम्हाला सांगितलं इक्वली जेव्हा आपण पार्ट करतो, म्हणजे असं एक पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा, टोटल असे 3,000चे त्यांनी 6 पार्ट केले. सो ती अमाऊंट आपल्याला विचारली आहे. सो पार्ट करणं म्हणजे काय करणं? डिवाइड करणं. सो ती अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या 3,000ला या 6नी डिवाइड करावं लागेल. म्हणजे आता इथे आपल्याला करावं लागणार आहे डिव्हिजन. सो बघा, आता 3,000ला आपल्याला 6नी डिवाइड करावं लागेल. आता 6चं टेबल तर आपल्याला होतं, त्यामुळे आपण डायरेक्ट डिवाइड करू. सो 6 × 5 = 30. सो 0 मधून 0 गेला 0, हा 0. आता आला हा 0 खाली. सो 6, आता 0 लहान आहे, सो कोण कशाने भागले? 0ने. सो 6 0 = 0. हे आन्सर आलं 0. पण हा 0 बाकी आहे, मग हा 0 खाली येईल. सो आता पुन्हा इथं 0 आहे, इथं 6 आहे. कशाचा भाग देईल? 0चा. 6 0 = 0. आता सगळे डिजिट संपले आहे, खाली गेला डिजिटच नाही, म्हणून हे आहे फायनल आन्सर. म्हणजे 500 भागाकार आलेला आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ इच प्राइस किती झालेली आहे? 500 रुपीज. म्हणजे त्यांनी 500 रुपये त्या 6 मुलांना डिवाइड केले. म्हणजे एकाला 500, एकाला 500, एकाला 500. बघा, पुढचा क्वेश्चन आहे. An amount of 260 rupees each was collected from 50 students for a picnic. If 11,450 rupees were spent for the picnic, what is the amount left over? बघा, आता ह्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? एका स्कूलची एक पिकनिक चाललेली आहे. त्या पिकनिक साइड मध्ये काय केलेलं आहे? एका मुलाकडून 260 रुपये कलेक्ट केलेले आहे. 260 रुपीज इच वॉज कलेक्टेड. म्हणजे प्रत्येकाकडून 260 रुपीज कलेक्ट केलेले आहे. असे किती स्टुडंट्स आहे टोटल? 50 स्टुडंट्स. म्हणजे 50 स्टुडंट्स पिकनिकला गेलेले होते आणि एकाकडून 260 रुपीज कलेक्ट केलेले होते. सो त्यातले पिकनिकला गेल्यावर खर्च किती झाला, म्हणजे किती स्पेंड झाले, किती रुपये स्पेंड झाले? 11,450 रुपीज वेअर स्पेंड. म्हणजे 11,450 रुपये त्यांचा खर्च झाला. म्हणजे जी काही त्यांनी पोरांकडून जमा केलेले होते, 50 पोरांकडून 260 रुपये प्रत्येकाकडून, अशाप्रमाणे त्यांनी काही पैसे गोळा केले होते पिकनिकसाठी. त्यापैकी 11,450 रुपये हे खर्च झाले. सो आता किती अमाऊंट शिल्लक राहिली, किती पैसे उरले? द अमाऊंट लेफ्ट ओव्हर. म्हणजे किती पैसे शिल्लक राहिले ते आपल्याला इथे काढायचं आहे. सो आता मला सांगा, एका विद्यार्थ्याकडून 260 रुपये घेतले, म्हणजे 260 रुपीज फ्रॉम 1 स्टुडंट. असे 50 स्टुडंट्स आहेत. सो आपल्याला टोटल अमाऊंट काढण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हीच सांगा. तर आपल्याला इथे करावं लागेल मल्टिप्लिकेशन. का बरं? कारण एकाकडून 260 म्हणजे याचे 260 प्लस दुसऱ्याकडून 260, मग त्याचे पुन्हा ऍड करावं लागेल. तिसऱ्या पोराकडून 260 ते ऍड करावं लागेल. चौथ्या पोराकडून 260 ते ऍड करावं लागेल. असं 50 स्टुडंट करत ऍड करत लागेल. सो मल्टिपल टाइम ऍडिशनला काय म्हणता? मल्टिप्लिकेशन. सो इथे डिव्हिजन करावं लागेल का? नाही, डिव्हिजन म्हणजे डिवाइड.
पण आपल्याला इथं टोटल संख्या काढायची आहे, टोटल रुपीज काढायचे आहे. सो त्यासाठी आपल्याला करावं लागेल मल्टिप्लिकेशन, म्हणजे 260 मल्टिप्लाय बाय 50 स्टुडंट. सो हे 260 रुपीज एकाकडून घेतलेले आणि हे 50 टोटल स्टुडंट्स. सो आता आपण मल्टिप्लिकेशन करूया. सो 0 मल्टिप्लाय बाय 0 0, 0 मल्टिप्लाय बाय 6 0, 0 मल्टिप्लाय बाय 2 0. सो आता 0 मल्टिप्लाय केलेला आहे 3 डिजिटला. सो आता 5 ने करायचं आहे. 5 10च्या प्लेसला आहे म्हणून इथे एक 0 द्यायचा. मी तुम्हाला सांगितलं होतं एक डिजिट इकडे याने मल्टिप्लाय करायला लागलं की इथे एक 0 देऊन टाकायचा. सो 5 मल्टिप्लाय बाय 0 0, 5 मल्टिप्लाय बाय 6 30, 30ला 0 कॅरी 3, 5 टू जा 10, 10 प्लस 3 13. आता इथे करावी लागणार ॲडिशन. सो 0 हे 0 हे 0 हे 3 आणि 1. सो टोटल पैसे किती गोळा झालते? 50 स्टुडंट करून 260 रुपये प्रमाणे किती पैसे गोळा झाले? 13,000, म्हणजे 13,000 रुपये गोळा झाले. त्यांनी आपल्याला काय विचारले? किती शिल्लक राहिले, किती टोटल जमा झाले ते नाही विचारले, किती शिल्लक राहिले. सो खर्च किती झाला? 11,450 रुपीज वेअर स्पेंड. 11,450 रुपये खर्च झाले. म्हणजे एवढ्या जमा झालेल्या पैशामधून एवढे खर्च झाले, तो आपल्याला किती शिल्लक राहिले ते विचारतं. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? सबट्रॅक्शन. या टोटल मधून हे खर्च झालेले मायनस करून टाकावं लागेल, म्हणजे किती शिल्लक राहिले हे आपल्याला कळेल. सो या टोटल मधून हे खर्च झालेले सबट्रॅक्ट करूया. 0 मधून 0 गेले 0, 0 मधून 5 जातात का? नाही, कारण 5 मोठे आहे 0 छोटे आहे. सो 0 काय करेल? त्याच्या बाजूच्याकडून एक कॅरी घेईल. त्याच्या बाजूच्याकडे पण काय 0 आहे, मग तो काय करेल? त्याच्या बाजूच्याकडून कॅरी घेईल. ज्याच्याकडे 3 आहे मग 3 इकडे एक देईल. सो 3 ने इकडे एक गेल्यावर इकडे होईल 2. सो इकडे एक गेल्यावर इकडे होईल 10. सो आता याच्याकडे 10 आलेले आहे. सो आपली ही स्टेप चालू आहे 0 - 5 ची. सो आता याच्याकडे 10 आले ना, मग हा त्याला याच्यातला एक देईल. सो याने याला याच्यातलं एक दिल्यावर याच्याकडे राहतील फक्त 9. सो 10 याने एक दिल्यावर इकडे होईल 10. सो आता 10 - 5 5, 9 - 4 5, 2 - 1 1, 1 - 1 0. सो उरलेली शिल्लक राहिलेली अमाऊंट किती आहे? 1,550. म्हणजे द अमाऊंट लेफ्ट ओव्हर इज 1,550. बघा पुढचा क्वेश्चन आहे. 14 families in a society together bought 8 sacks of wheat, each weighing 98 kilos. If they shared all the wheat equally, what was the share of each family? बघा या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? एक सोसायटी आहे, तिथे किती फॅमिली राहतात? 14 फॅमिलीज राहतात. त्यांनी काय केलं? 8 सॅक्स ऑफ व्हीट खरेदी केले. 14 फॅमिलींनी मिळून 8 गव्हाचे पोते खरेदी केले. इच वेइंग 98 किलोज. एका पोत्याचं वजन 98 किलोज आहे. सो दे शेअर्ड ऑल इक्वली. नंतर त्यांनी काय केलं? सगळे जे गहू आहे ते सगळ्यांना इक्वल शेअर केलं. म्हणजे या फॅमिलीला एक, त्या फॅमिलीला एक, या फॅमिलीला, या फॅमिलीला, असं इक्वली शेअर केलं. तर शेअर ऑफ इच फॅमिली. तर आपल्याला कशाची अमाऊंट काढायची आहे? एका फॅमिलीला किती किलो गहू शेअर झाले, म्हणजे एका फॅमिलीला किती शेअर गेला ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो बघा आता पहिले आपल्याला काय करावं लागेल? टोटल गहूच किती जमा झाले, टोटल व्हीट किती जमा झाले, किती किलो जमा झाले ते आपल्याला पहिले काढावं लागेल. मग त्याच्यानंतर आपल्याला करता येईल की या फॅमिलीला किती दिले, या फॅमिलीला किती, या फॅमिलीला किती, असं. बघा 14 फॅमिलीज आहेत, त्यांनी 8 गव्हाचे पोते विकत घेतलेले आहे आणि एका पोत्याचं वजन 98 किलो आहे. जर एका पोत्याचं वजन 98 kg आहे तर 8 पोत्यांचं वजन किती? बघा याचं 98 एका गुणीचं, सेकंड पोत्याचं 98, थर्ड 98, फोर्थ 98, असं 8 पर्यंत आपण असे ऍडिशन करत जाणार का? नाही. पण त्याच्यापेक्षा काय सोपं आहे? मल्टिप्लिकेशन. म्हणजे एकाचं वजन माहिती आहे आपल्याला 98, सो असे 8चं काढायचं आहे. सो 98 मल्टिप्लाय बाय 8. बघा एका पोत्याचं वजन 98 किलो आहे आणि अशा 8 पोते आहेत. सो मल्टिप्लाय. सो 8 8 जा 64, 64ला 4 कॅरी 6, 8 9 जा 72, 72 तुम कॅरी आणि 6 78. सो आपला आलेला आन्सर आहे 784 kg. हे आहे टोटल, म्हणजे सगळ्या गव्हाचं वेट. म्हणजे एका पोत्यातल्या गव्हाचं नाही, जे 8 पोते मिळून जेवढे गहू आहे त्याचं वजन आहे 784 kg. आता हे 784 kg या 14 फॅमिलींनी काय केले? इक्वली डिवाइड केले, इक्वली शेअर केले. म्हणजे या 784 kg मधून काही भाग या फॅमिलीला, काही या असं 14 फॅमिलीला त्यांनी डिस्ट्रीब्यूट केले, डिवाइड केले, इक्वली पार्ट केले. मग आता जेव्हा डिवाइड करतो आणि इक्वली पार्ट करतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं? डिव्हिजन. म्हणून या 784 kg ला, म्हणजे टोटल व्हीटला, टोटल गव्हाच्या वजनाला आपल्याला 14 फॅमिलीजनी डिवाइड करावं लागेल. बरं 14 का बरं डिवाइड करावं लागेल? कारण टोटल फॅमिली 14 आहे, त्याचे आपण 14 पार्ट केलेला आहे, म्हणून 14 डिवाइड करावं लागेल. तर आपल्याला आता 14 याला डिवाइड करायचं आहे. सो मी इथे 14चा पाडा तयार करून घेतो. तर आम्ही 6 पर्यंत 14चा पाडा तयार केलेला आहे. सो आता आपण डायरेक्ट 14 डिवाइड करूया. सो आता आपण पहिले 7, बघा 7 14 पेक्षा कसं आहे? लहान आहे, मग कशाचा भाग आहे? 0 जा 14, 0 जा
0. सो हे 7. सो वरून आले 8. आता इथे आले 78. आता 78 78 78 78. बघा आता आपल्याला भेटलेला आहे 84 जे 78 पेक्षा जास्त आहे. सो त्याच्या मागचे किती आहे 70. मग आता ते किती नंबरला आहे 1 2 3 4 5 म्हणजे 14 5 जा 70 म्हणजे 14 पंचे 70. सो मायनस. सो 8 मधून 0 8. 7 मधून 7 गेले 0. आता राहिलेले 4 खाली येईल म्हणजे 4 खाली आले. आता हे 84. सो 84 14 पेक्षा कसे मोठे आहे मग आपल्याला टेबलमध्ये शोधावं लागेल. सो 84 84 84 हे 84 इक्वली 84 भेटलेले आहे आपल्याला. सो आता बघू दे किती नंबरला आहे 1 2 3 4 5 6 6 म्हणजे 14 6 जा 84. सो 14 6 जा 84. सो हे 0. सो हे 0. सो आपला आन्सर म्हणजे क्वेश्चन काय आलेला आहे या डिव्हिजनचा 56 म्हणजे आपला आन्सर आहे 56 kg. म्हणजे एका फॅमिलीचा शेअर किती झाला 56 kg म्हणजे या फॅमिलीला 56 या फॅमिलीला 56 kg असं त्यांनी 56 kg मध्ये सगळे टोटल जे गहू आहे ते डिवाइड केलेले आहे. सो बाकीचे जे उरलेले प्रॉब्लेम्स आहेत ते पण असेच इझी आहे. फक्त तुम्ही ते नीट वाचा आणि त्याचा अर्थ लक्षात घ्या. ते तुम्हालाही सॉल्व्ह करता येतील. थँक्यू.